नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनाच किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आठवणीतली कविता. आजची कविता आहे एका तळ्यात होती. ती 1955च्या सुमारास लिहिली गेली आणि 1965च्या सुमारास ती ध्वनिमुद्रित झाली. 70-80च्या दशकामध्ये ती पाठ्यपुस्तकात पूरक वाचन म्हणून आली. यांचे कवी आहेत गदिमा म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर. ती कविता मी म्हणून दाखवणार आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. कोणीन त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षण एक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, तो राजहंस एक. पूर्ण कविता मी घेऊ शकत नाही कारण आपली रेसिपी म्हणून असते, तर ही मी कमेंट बॉक्समध्ये ही कविता टाकणार आहेच. उजाळा आठवणींना, सांगड जुन्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. तर आज बघणार आहोत आपण रव्याचे घावन. तर ही चूल आधीच पेटवून घेते, कारण काय तर आपल्याला तवा गरम मिळतो. त्यासाठी मी थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी असं टाकून मी तवा जरा आणखी स्वच्छ घावन चिकटू नये यासाठी करून घेते. आता मी थोडंसं तूप घालणार आहे, तेल वापरणार नाहीये. तवा छानपैकी गरम झालेला आहे. पातळ होण्यासाठी मी जरा वर आलेलं काढून घेते, म्हणजे ते घावन जरा छानपैकी पातळ होईल. तिळामुळे वेगळी चव येते. रव्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. वजन सुद्धा आपलं नियंत्रित ठेवते. मी यामध्ये तेल घातलेलं नाहीये, थोडंसं तूप आणि थोडंसं लोणी याचाच वापर केलेला आहे. याच्याबरोबर तुम्ही विविध चटण्यांचा खाताना वापर करू शकता.
खाऊ शकता, म्हणजे चव येईल त्याने. तर असेच तुम्ही घावन करा आणि मला कळवा, मला सांगा. माझा फोन नंबर मी नेहमी चॅनलला देत असते, तर त्यावर तुम्ही फोन करू शकता. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुढची अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.